विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सुरुवात करत आहोत BA फर्स्ट सत्र दुसरे. BA भाग 1 सत्र दुसरे आणि त्याचा जो अभ्यासक्रम आहे, अनुक्रमणिका त्याच्यामध्ये आपल्याला दिली आहे समाजशास्त्र परिचय. त्यामध्ये एकूण 5 घटक आहेत. त्यामध्ये एकूण 5 घटक आहे: संस्कृती, सामाजिकरण, कुटुंब संस्था, विवाह संस्था आणि धर्मसंस्था, राज्यसंस्था, सामाजिक चळवळ, सामाजिक स्तरीकरण आणि सामाजिक परिवर्तन. एकूण एवढे पार्ट आपल्याला अभ्यासायचे आहे. म्हणजे युनिट आहेत आपल्याला 5. तर 5 युनिटपैकी आपल्याला अभ्यास याचा करायचा आहे जो BA भाग 1 सत्र दुसरे. त्यातला आपण सुरुवात करत आहोत संस्कृती. संस्कृतीमध्ये आहे संस्कृतीचा अर्थ, संस्कृतीचे प्रकार, संस्कृतीची वैशिष्ट्ये, संस्कृतीचे घटक आणि संस्कृतीची कार्य. तर त्यामध्ये आपल्याला संस्कृतीचा अर्थ आणि त्याच्यानंतर जी भौतिक आणि अभौतिक संस्कृती दिली आहे, नंतर संस्कृतीचे वैशिष्ट्य दिलेली आहे आणि नंतर संस्कृतीचे घटक. तर एकूण हा जो सिलेबस आपण या ठिकाणी पाहिलेला आहे तो सिलेबस 5 युनिटमध्ये विभागला गेलेला आहे आणि त्याचे उपघटक आपल्याला याच्यामध्ये दिल्या गेले आहेत. पहा, युनिट नंबर 1 पहिला आहे व्यक्ती आणि समाज. त्याला प्रकरण नंबर आहे संस्कृती आणि त्याच्यामध्ये दिलेला आहे संस्कृतीचा अर्थ. तर बघा, दैनंदिन व्यवहारात संस्कृती या शब्दाचा उपयोग आपण करीत असतो. सुशिक्षित व्यक्ती ही सुसंस्कृत असते, तर अशिक्षित व्यक्ती असंस्कृत असे मानले जाते. त्याचप्रमाणे उच्च समाजाची संस्कृती उच्च असते आणि दऱ्याखोऱ्यात राहणारा समाज संस्कृतीहीन असतो असा लोकांचा समज आहे. एक विशिष्ट संस्कृती आहे. प्रत्येक व्यक्तीची त्याच्या समाजानुसार एक विशिष्ट संस्कृती असते आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या संस्कृतीनुसार आपले जीवन जगत असतो. ॲरिस्टॉटलने असं म्हटलं आहे की मानव हा एक सामाजिक प्राणी आहे. व्यक्ती एकाकी जीवन जगू शकत नाही, म्हणून तो समाजात वावरतो, म्हणजे इतर व्यक्तींशी आंतरक्रिया करतो. व्यक्तींच्या आंतरक्रियामधूनच संस्कृतीची निर्मिती झालेली आहे आणि विशेष म्हणजे व्यक्ती सामाजिक आंतरक्रियांमधूनच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रूपात संस्कृती शिकत असतो. म्हणजे व्यक्तीला संस्कृती ही जन्मतः प्राप्त होत नाही. जन्मानंतर व्यक्ती प्रथम कुटुंबातून, नंतर समाजातील लोकांच्या संपर्कात येऊन आंतरक्रियांच्या माध्यमातून संस्कृती शिकतो. म्हणून संस्कृती हा शिक्षित व्यवहार आहे. यामध्ये मानव आणि मानवेतर प्राणी यांच्यात संस्कृतीच्या आधारावर हा फरक केला जातो, कारण प्राण्यांचे वर्तन हे सहज प्रवृत्ती म्हणजेच जैविक आधाराने निश्चित झालेले असते. जसे की दैनंदिन जीवन जगण्याच्या संदर्भात विशिष्ट वर्तन प्रकार निश्चित केलेले असतात. हे विशिष्ट वर्तन प्रकार समाजाच्या संस्कृतीद्वारे ठरविण्यात आलेले आहेत. त्यानुसार व्यक्ती आपल्या संस्कृतीच्या सांस्कृतिक नियमांना लक्षात घेऊन व्यवहार करीत असते. तर यामध्ये संस्कृतीचा जो अर्थ आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, संस्कृती हा शब्द आपण रोजच्या व्यवहारात वापरतो. विशेष म्हणजे दैनंदिन व्यवहारात संस्कृती हा शब्द उच्चारला जातो, परंतु समाजशास्त्रात संस्कृतीचा एक विशिष्ट अर्थ आहे आणि हा अर्थ वेगवेगळ्या व्याख्यांद्वारे स्पष्ट केलेला आहे. तर एडवर्ड टायलर यांनी असं म्हटलं आहे की समाजाचा एक सदस्य म्हणून मानव जे ज्ञान, कला, श्रद्धा, नीतितत्वे, कायदे, परंपरा आणि इतर क्षमता, सवयी तसेच इतर तत्सम गोष्टी संपादित करतो आणि त्या सर्वांच्या संमिश्र एकीकरणात संस्कृती असे म्हणतात. राल्फ लिंटन असा म्हणतो की संस्कृती ही शिक्षित वर्तन प्रकार व शिक्षित वर्तन प्रकारांच्या फलांची संघटित किंवा साचेबंद समग्रता आहे आणि मनुष्य एका विशिष्ट समाजाचा सदस्य या नात्याने जे जे वर्तन प्रकार शिकतो ते सर्व वर्तन प्रकार या वर्तन प्रकाराची फले संस्कृतीमध्ये समाविष्ट होतात. नंतर हर्कोविस्ट असा म्हणतो की संस्कृती वातावरणाचा मानवनिर्मित भाग आहे. बोगार्ट्सच्या मते असं आहे की समूहाच्या कार्य करणे आणि विचार करण्याच्या सर्व गोष्टी म्हणजे संस्कृती आहे. नंतर मॅलिनोव्स्की, सर्वात जास्त ज्या ठिकाणी मॅलिनोव्स्की वापरला जातो, त्यांनी असं म्हटलं आहे, ज्यांच्याद्वारे मानव आपली उद्दिष्टे साध्य करतो
ती मानवनिर्मित साधने व माध्यमं म्हणजे संस्कृती होय. तर एकूणच थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल, की संस्कृती ही मानवनिर्मित असून ती व्यक्तीला शिकावी लागते. समाजाचा एक सदस्य या नात्याने ज्ञान, विश्वास, परंपरा, नीतितत्वे, कायदे इत्यादी गोष्टी व्यक्ती संपादित करतो आणि त्यामुळे संस्कृती ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असते. तसेच संस्कृती ही अमूर्त असते. मग यामध्ये 2 प्रकार आहे. एक भौतिक आणि अभौतिक संस्कृती. भौतिक आपण संस्कृती डोळ्यांना दिसणाऱ्या आणि डोळ्यांना न दिसणाऱ्या परंतु मनाला जाणवणाऱ्या अभौतिक या गोष्टींचा समावेश होतो, असे मत इरावती कर्वे यांनी मांडलेलं आहे. आता यामध्ये टायलर आणि सोरोकिन व मॅकआयव्हर, हॅरी जॉन्सन्स यांनी मात्र अभौतिक संस्कृतीला विशेष महत्त्व दिलं आहे. मग यामध्ये म्हणतात की समाजशास्त्रज्ञांच्या मते संस्कृतीमध्ये केवळ मानवनिर्मित अभौतिक म्हणजेच अमूर्त गोष्टींचा समावेश असावा, कारण भौतिक वस्तू ही संस्कृती नाही. केवळ टेलिव्हिजनचा शोध मानवाने लावला, परंतु टेलिव्हिजन ही भौतिक वस्तू आहे. म्हणून संस्कृतीमध्ये केवळ मानवनिर्मित अमूर्त गोष्टींचा समावेश असावा. या अमूर्त गोष्टींना सामाजिक संदर्भ असतो. समाजशास्त्र ऑकबर्न यांनी संस्कृतीचे प्रकार मांडले आहे. 2 प्रकार सांगितले आहे. एक आहे भौतिक संस्कृती आणि एक आहे अभौतिक संस्कृती. आता भौतिक संस्कृती आपण कशाला म्हणतो? मानवाने आपल्या विविध गरजांची पूर्ती करण्याकरता अनेक गोष्टींची निर्मिती केली. उदाहरणार्थ, कापसापासून कपडे, झाडापासून लाकडी फर्निचर, घरे, यंत्रे, अवजारे इत्यादी अनेक जीवनोपयोगी वस्तूंची निर्मिती मानवाने केली. या सर्व भौतिक वस्तू आपण बघू शकतो, त्या वस्तूंना स्पर्श करू शकतो आणि ह्या सर्व मानवनिर्मित भौतिक वस्तूंचा समावेश भौतिक संस्कृतीमध्ये केला जातो. म्हणजेच मानवाने बुद्धीचा उपयोग करून भौतिक संस्कृतीची निर्मिती केली. उदाहरणार्थ, मातीचा उपयोग करून आपल्या गरजांची पूर्तता केली. निसर्गातील आपल्या सभोवतालील वातावरणातील उपलब्ध वस्तूंचा उपयोग करून घरं बांधणे, मातीच्या विटा तयार करणे. आणि या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की घर बांधण्याची कला ही मानव समाजाची निर्मिती आहे, पण मातीची निर्मिती मात्र मानवाने केलेली नाही. नंतर आहे अभौतिक संस्कृती. अभौतिक गोष्टी या अदृश्य, अस्पर्श आणि अमूर्त असतात. अभौतिक संस्कृतीमध्ये केवळ अभौतिक म्हणजे डोळ्यांना न दिसणाऱ्या तरीही मनाला जाणवणाऱ्या गोष्टींचा समावेश केला जातो. अभौतिक गोष्टी मानवाच्या जीवनावर फार मोठा प्रभाव पाडतात. प्रत्येक संस्कृतीमध्ये ज्ञान, मूल्ये, विचार, परंपरा, विश्वास इत्यादी अमूर्त अशा अभौतिक गोष्टी असतात आणि या गोष्टी आपणास प्रत्यक्ष दाखवता येत नाही, परंतु त्यांचा मानव समाजावर फार खोलवर प्रभाव असतो. या अभौतिक गोष्टीनुसार व्यक्ती आपले सामाजिक जीवन व्यतीत करीत असते. मानव भौतिकदृष्ट्या लवकर बदलतो, पण अभौतिकदृष्ट्या मात्र त्याच्यात लवकर परिवर्तन होत नाही. मग यामध्येच संस्कृतीची वैशिष्ट्ये देखील सांगितलेली आहे. एक आहे संस्कृती ही मानवनिर्मित आहे. दुसरा आहे संस्कृती अमूर्त असते. नंतर आहे संस्कृती शिक्षित व्यवहार आहे. आणि 4 नंबरमध्ये संस्कृती हस्तांतरित होत असते. संस्कृती संचयशील आहे. संस्कृती परिवर्तनशील आहे. नंतर सामायिकता किंवा सामूहिक मालकी. नंतर संस्कृतीचे स्वतंत्र अस्तित्व आहे. नंतर आहे संस्कृती समूहासाठी आदर्श असते आणि संस्कृती मानव गरजांची पूर्ती करते. नंतर संस्कृती ही प्रतिकात्मक आहे आणि 12वा घटक प्रत्येक समाजाची संस्कृती ही वेगळी असते. जसं की भारतीय संस्कृती, अमेरिकन संस्कृती यामध्ये जसा फरक आहे, तसाच एकाच प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांच्या संस्कृतीमध्ये देखील आपल्याला विभिन्नता आढळून येते. जसे की महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्ह्यातली माडीया आदिवासींची संस्कृती असेल, तर तेथील इतर समाजाच्या संस्कृतीपेक्षा ती वेगळी आहे.